बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आई कुलस्वामिनी, तुझ्या कृपेनं माझ्या धाकट्या भावाचं भिकाजीचं लग्न ठरलंय। आमच्या घरातलं हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे। लग्नाला ये ग आई। अंबाबाईचा उदो। आई, भिकाजीचं लग्न पार पडेपर्यंत गोदाला कुठेतरी डांबून ठेवतो। अरे दादा, पण असं अचानक? हे बघ, पै पाहुण्यांना पत्रिका द्यायला तुलाच जावं लागेल। जा। दादा, मी पण जातो सत्यवान बरोबर। मामा काय झालं? भाऊजी सांगा ना। हे काय बोलले का भाऊजी? अहो सांगा ना। हिम्मत असेल तर मला बाहेर काढ बाबाराव। कोण? भूतांच्या अख्ख्या घराण्याचा सर्वनाश होईल। शाप आहे माझा। वेद विचारत होता ही बाई कोण म्हणून। काय सांगू त्याला? आई, तिला शेतातल्या घरात ठेवतो। तू तिच्या रात्रीच्या जेवणात आफू टाक। ही असली काम तुझ्या आवडत्या बायकोला सांग। तुम्ही जे करताय ना ते मला पटत नाहीये। म्हणजे हा सगळ्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे असं मला वाटतंय। दादा, वहिनी कुठे आहे? तुला दुसरी कामं नाहीत का? जा, कामाचं बघ काहीतरी। दादा नको तिथं नाक खुपसू नकोस। जास्त चौकशा केल्यास ना तर तुझी हालत तुझ्या वहिनीसारखी करून ठेवीन। जा निघ, चल। अरे काय गोंधळ चाललाय तुमचा? सकाळी उजाडल्यापासून मावळेपर्यंत खेळत असतात तरी पोट भरत नाही तुमचं? शाळा नाही, अभ्यास नाही, आणि हे काय दूध प्यायला नाही? उठ उठ, दूध पी आधी। मंदार उठ, चल आवर। अजिबात सांडायचं नाही दूध, पटापट आवरायचं। हो वहिनी, एवढी घाई कसली? घरी जायची स्वतःच्या। वहिनी, इथे काय काटे रुततायत का? तसं समजा हवं तर। वहिनी, तुम्हाला इथे काही त्रास आहे का? म्हणजे त्रास होत नाही तोपर्यंत तिथंच थांबायचं? अहो पण नंदेच्याच घरी आहात ना तुम्ही? मी नंदेच्या घरी राहायला नाही, नवऱ्यासोबत नांदायला आली। पण वहिनी, पण काय? अजून किती दिवस ते घर बंद ठेवायचंय? त्या घराची काय अवस्था झाली असेल? नुसता धूळ कचरा, पुन्हा तेच तेच काय? अहो कुठली बाई एवढे दिवस आपला घर संसार सोडून राहते? वहिनी, पण काशी दादा कुठं आहेत ते? गेले 3-4 महिन्यात दर्शन झालंय का तुमच्या काशी दादांचं? हो, त्यांनी तुम्हाला इथे पाठवलंय कारण त्यांनी तुमची जबाबदारी माझ्यावरती सोपवलीये। जबाबदारी सोपवलीये का स्वतःवरची जबाबदारी झटकलीये? हा, याची जबाबदारी झटकून चालतं का? वहिनी, अहो हे दादाचं काम व्यवसायात जरा जोखमीचं आहे आणि हे स्मगलिंगचं काम आहे ना, असंच चालतं। अशाने लग्नच करायचं नाही ना, नाहीतर या 3 पोरांची जबाबदारी आहेच माझ्या अंगावर। संसार माझ्या एकटीचाच आहे ना।
हो, पण तुम्हाला कुठे काम करावं लागतंय आणि दादा पण भरपूर पैसे पाठवतोच आहे ना. ढीगभर पैशांपेक्षा ओंजळभर प्रेमाची जास्त गरज असते बाईला. चौथ्यांदा गरोदर आहे मी. माझ्या हक्काचं, माझं जवळचं माणूस माझ्या सोबत असावं असं वाटणं म्हणजे चुकीचं आहे का? आणि इथे तुम्ही आपल्या माणसात नाही आहात का? अहो, चौथ्यांदा दिवस गेलेत म्हणूनच तर काशीदादाने तुम्हाला इथे पाठवलंय. आणि आता या 3 मुलांनंतर चौथं बाळ मुलगी झाली तर? पण जर तरला काय अर्थ आहे? अहो वहिनी, पण समजून तरी घ्या. हो, किती वेळा सांगू तुम्हाला, अशा मुलीला तिकळी म्हणतात. अशुभ मानतात. आणि मग या अशा गोष्टींची ना गावभर चर्चा होते. उगाच भबरा होतो, क्लेश होतात. तसं व्हायला नको म्हणून तर मग म्हणून ही पळवाट आहे. म्हणून बायकोला असं लपवून ठेवायचं नंडेच्या घरी. कळतंय का? आई होणार आहे मी. आणि आई ही आई. शांत व्हा सरस्वती वहिनी. अहो, या गर्भार अवस्थेत त्रास करून घेऊ नका. खरं तर तुम्हाला आनंदी राहायला हवं. आणि सुषमा, हा, अगं उगाच नको ते विषय काढू नकोस. अहो पण मी तर बस बस. विठा